नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथी आणि पाचवी च्या स्कॉलरशिप मध्ये अपूर्णांक हा एक महत्वाचा भाग आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. एकदम सोपा, परंतु भाग सोपा आहे परंतु खूप महत्वाचा आहे. तर यामध्ये आज आपण समछेद व असमछेद अपूर्णांक पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला एक माहिती पाहिजे की अपूर्णांक म्हणजे काय. की अपूर्णांक म्हणजे काय, की जेव्हा एखादी वस्तू समान भागात विभागली जाते आणि त्यातील काही भाग घेतले तेव्हा तो अपूर्णांक होतो. समजा आपल्याकडे एक भाकर आहे, समजा ही एक भाकर आहे आणि आपण याचे समान असे 4 भाग केले तर ती भाकर 4 भागामध्ये विभागली गेलेली आहे. मग या भाकरीचे एकूण किती भाग झाले? 4 झाले. आता 4 पैकी जर समजा आपण हा रंगवलेला एक भाग घेतला तर 1/4. आता जर समजा रंगवलेला आपण दुसरा जर भाग घेतला तर परत काय होईल? 2/4. मग हे जे वरचा असतो त्याला अंश म्हणायचं असतं आणि जे खाली भाग असतो त्याला छेद म्हणायचे असते. तर अपूर्णांक म्हणजे काय हे आता आपल्याला समजलेलं असेल तर आपण आता समछेद अपूर्णांक म्हणजे काय ते बघून घेऊ आणि त्यानंतर मग असमछेद अपूर्णांक हे दोन्ही भाग आपण एक व्यवस्थितपणे समजून घेऊ आणि मग त्यावरील काही उदाहरणे सुद्धा आपण बघू. तर यामध्ये आपण समछेद अपूर्णांक पाहू. तर समछेद अपूर्णांक म्हणजे काय असतो, की ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो त्याला समछेद अपूर्णांक असे म्हणतात. समजा एक उदाहरणार्थ आपण बघू की 3/5, 2/5, 7/5. इथे जर आपण पाहिलं तर सगळ्यांचा छेद कसा येत आहे? सारखा आहे, सम आहे. तर हे समछेद अपूर्णांक आहेत. तर समछेद अपूर्णांक आपल्याला अशा पद्धतीने ओळखता येतो. पण यामध्ये काय की आपल्याला आता समछेद अपूर्णांक मध्ये आपल्याला काय करायचे असते की आपल्याला ज्यावेळेस विचारलेले असते त्यावेळेस इथे काय करायचे की आता आपल्याला यामध्ये समजा विचारलेलं आहे की सर्वप्रथम तर आपण पाहिले की हे काय आहे? समछेद अपूर्णांक, की ज्याचा छेद कसा असतो? समान असतो, त्याला समछेद अपूर्णांक असे म्हणतात. आता आपल्याला इथे काय करतात की आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाते की यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता किंवा लहान अपूर्णांक कोणता. तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो किंवा सारखा असतो, समछेद असतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्या छेदाकडे पाहायचे नाही तर आपल्याला वरती अंशाकडे पाहायचे. कुठं पाहायचे? अंशाकडे बघायचे. आता अंशाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याकडे 2 गोष्टी लक्षात ठेवायचे की आपल्याला जर मोठा अंश म्हणजेच मोठा अपूर्णांक आणि लहान अंश तर लहान अपूर्णांक हे फक्त आपल्याला त्याच्याकडे पाहिलं की लक्षात येतं. आपल्याला जर समछेद अपूर्णांक असेल तर परीक्षेमध्ये आपल्याला कसलाही वेळ न लावता काही सेकंदामध्येच आपण तो ओळखू शकतो. त्यासाठी आपल्याला फक्त या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की जर ज्याचा समछेद असेल आणि तिथे ज्याचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान असतो. या 2 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपलं उत्तर काही सेकंदामध्येच निघू शकतं. तर यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ की जर इथेच आपण पाहिलं समजा की 3/5, 2/5 आणि 7/5 यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता असा प्रश्न आपल्याला विचारला असेल तर समछेद आहे म्हणून ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा म्हणजेच 7/5 हे उत्तर आपल्याला मिळालं. आणि जर इथेच आपल्याला विचारलं असता की लहान अपूर्णांक कोणता, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान म्हणजेच 2/5 अशा पद्धतीने आपल्याला ओळखता येतं. फक्त यासाठी आपल्याला काय करायचे आहे की वरती पाहायचे. जर तुमचा छेद समान असेल तर अंशाकडे पाहायचे, जो अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, जो अंश लहान तो अपूर्णांक लहान. तर समछेद अपूर्णांकामध्ये आता तुमच्या लक्षात आले असेल की आपल्याला फक्त काय करायचे आहे की तो ओळखण्यासाठी फक्त आपल्याला कुठे पाहिजे? वरती पाहिजे. जर आपल्याकडे आपण वरती पाहिलं तर आपलं उत्तर काही सेकंदामध्ये निघू शकतो. आपल्याला आता इथे एक आपण 3 उदाहरण घेतलेले आहेत. तर यामध्ये आपलं जे काही पहिलं उदाहरण आहे की यामध्ये आपल्याला कोणता अपूर्णांक मोठा आहे असं विचारले. छेद सारखा आहे
अंश पहा, अंश आपला 7 मोठा आहे, म्हणजेच काय आपला 7/9 मोठे आहेत कशापेक्षा 2/9 पेक्षा. त्यानंतर जर इथे आपण तसाच प्रश्न घेतला तर इथे कोणता आहे आपला 5 मोठे आहेत, म्हणजेच 5/11 मोठे कशापेक्षा 3/11 पेक्षा. किंवा तुम्ही इथे असंही लिहू शकता, इथे 2 मग हे मोठे आहेत काय 7. आता इथे आपल्याला तिसरा प्रश्न की लहान मोठा कर्म लावायचे, की आपल्याकडे लहानकडून मोठ्याकडे कर्म लावत चालायचे. मग आपल्याकडे छेद तर सारखा आहे, मग आता अंश लहान कोणता आहे, पहिला 1/8, त्याच्यापेक्षा कोणता मोठा आहे 4/8 आणि त्याच्यापेक्षा 6/8. अशा पद्धतीने आपल्याला हे प्रश्न असे सोडवता येतात. परीक्षेमध्ये आपल्याला फक्त काय करायचे आहे, आपला वेळ वाचवायचा. इथे कसल्याही प्रकारचा गुणाकार भागाकार काही करण्याची गरज नाही. फक्त आपल्याला त्याचा समछेद असेल तर त्याकडे कुठे पाहिजे, आपल्याला फक्त अंशाकडे पाहिजे आणि सत्यात उत्तर काढायचं. यानंतर आपण आता असमछेद अपूर्णांक पाहू. जसा आपण समछेद अपूर्णांक पाहिला तसाच आपल्याला आता असमछेद अपूर्णांक पाहायचा आहे. तर असमछेद अपूर्णांक म्हणजे काय असतं, की ज्या अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतात त्याला असमछेद अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ काय आपल्याकडे की 3/2 आणि 5/3, इथे 2 छेद आहे आणि इथे 3 छेद आहे. मग आपल्याला इथे कोणता अपूर्णांक मोठा आहे असा प्रश्न विचारला तर आपल्याला इथे काय करायचं, एक सोपी ट्रिक लक्षात ठेवायची, की जर समजा आपला छेद असमछेद असेल, छेद सारखा नसेल, त्यावेळेस आपल्याला त्याचा क्रॉस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करून आपल्याला लवकर उत्तर काढता येतं, काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर निघतं. आपल्याला जास्त एलसीएम किंवा आपण त्याला लसावी वगैरे काढण्याची काही गरज नाही, फक्त त्याचा तिरकस गुणाकार करायचा. आता एक आपण उदाहरण हेच पाहू की यामध्ये कोणता मोठा अपूर्णांक आहे. तर आपल्याला काय करायचे, 3/2 आणि इकडे घेऊ आपण 5/3. आता याचा तिरकस 3×3 = 9 आणि 5×2 = 10. आता ज्याचं उत्तर 10 आलेलं आहे तो मोठा अपूर्णांक. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे. यावर आधारित आपण काही प्रश्न आता बघूया. असमछेद अपूर्णांकाचे आपण आता इथे काही उदाहरणे घेतली आहेत. तर आपण एकच लक्षात ठेवायचे की फक्त इथे छेद पाहायचा. आपल्याला छेद वेगळा दिसला की लगेच लक्षात आलं पाहिजे इथे काय करायचे, आपल्याला इथे क्रॉस गुणाकार करायचा, तिरकस गुणाकार करायचा आहे. एकच ट्रिक, जर छेद सारखा नसेल तर तिरकस गुणाकार, आणि जर छेद सारखा असेल तर वरती पाहिजे कुठे, अंशाकडे. ज्याचा अंश मोठा तो मोठा. आपल्याला इथे आता छेद समान नाहीयेत, मग आपल्याला काय करायचे, इथे तिरकस गुणाकार करायचे. मग इथे आपण गुणाकार करू की आता हे गुणाकार घेऊ, 4×9, 4×9 = 36, 7×5, 7×5 = 35. कोणता मोठा आहे, 4×9 = 36 आहे की नाही. किंवा मग एका खाली एक ठेवून करा म्हणजे तुमचं येऊ शकतं बरोबर. 4×9 = 36, 7×5 = 35, 36 मोठे म्हणजेच हा मोठा. त्यानंतर आपण दुसरा पाहू, इथे 7×5 = 35, 10×2 = 20. इथे सुद्धा कोणता मोठा येईल आपला 710 मोठा. आता इथे पहा 8×5 = 40 आणि 3×2 = 6. प्रत्येक ठिकाणी आपला कोणता 8/3, 8/3 मोठा, इथे 7/10 मोठा आणि इथे 4/7 मोठा. अशा पद्धतीने फक्त आपल्याला असमछेद असेल तर त्याचा तिरकस गुणाकार करून उत्तर काढायचे, आणि जर छेद समान असेल तर त्याचा अंश मोठा असेल तर तो मोठा आणि लहान असेल तर तो लहान अपूर्णांक असतो. तर मित्रांनो, आज आपण अपूर्णांकामध्ये समछेद अपूर्णांक आणि असमछेद अपूर्णांक यामध्ये मोठा आणि लहान अपूर्णांक कसा ओळखायचा हे पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला का? जर उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याकडे नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवल्याच्या नंतर ते तुमच्यापर्यंत येण्यास मदत होतील. धन्यवाद.